बीड जिल्ह्यामध्ये उन्हाची तीव्रता वाढत असून तापमानाचा पारा आता 40शी वर गेला आहे। याचा परिणाम वन्यजीवांवर देखील आता दिसू लागलाय। बीड जिल्ह्यातील एकमेव मयूर अभयारण्यातील पाणवठे कोरडे पडले आहेत। ज्या पाणवठ्यात पाणी आहे ते पिण्यायोग्य नाही। परिणामी वन्यजीवांचे पाण्यासाठी मानवी वस्तीकडे स्थलांतर होत आहे। वन्य विभागाने यावेळीच याकडे आता लक्ष देणं अपेक्षित आहे, मात्र तसे होताना दिसत नाहीये। याच अभयारण्यातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांनी। महाराष्ट्रातील प्रसिद्ध मयूर अभयारण्य म्हणून ओळखलं जाणारं नायगाव येथील जे मयूर अभयारण्य आहे, या ठिकाणी जवळपास 3000 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र या मयूर अभयारण्याखाली आहे। आणि याच मयूर अभयारण्यामध्ये जवळपास 30 पेक्षा जास्त जे पाणवठे आहेत ते वन्यजीव प्राण्यांना या ठिकाणी पाणी पिण्यासाठी तयार करण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर जे नैसर्गिक पाणवठे देखील आहेत या ठिकाणी, मात्र याच पाणवठ्यामध्ये जे पिण्यायोग्य जे पाणी आहे हे मात्र या वन्य प्राण्यांना या ठिकाणी पिण्यायोग्य पाणी या ठिकाणी पाहायला मिळत नाही। आणि जो हापसा जो आहे हा देखील या ठिकाणी कोरडा पडलेला आहे। हे जे पाणी आहे ते अस्वच्छ पाणी या ठिकाणी प्राण्यांना या ठिकाणी पिण्यासाठी उपलब्ध आहे। मात्र हे पाणी पिल्यामुळं या ठिकाणचे जे वन्यजीव प्राणी आहेत हे मात्र या ठिकाणी आजारी पडू शकतात। यामुळे त्यांच्या शरीराला धोका होऊ शकतो। आणि नक्कीच या ठिकाणचे जे वन्य प्राणी आहेत यांना हे पिण्यायोग्य जर पाणी नसल्यामुळे यांची जी धाव आहे ती आता गावाकडे या ठिकाणी पाहायला मिळते। त्यामुळे आता वन विभाग या सर्व गोष्टीची दखल घेऊन या पाणवठ्यात स्वच्छ पाणी टाकेल का हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। हरिदास तावरे, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।